त्याचा या निर्णयाला पाठिंबा देत भोकरदन, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि मनमाड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळेला एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत भोकरदन शहरामध्ये रॅली देखील काढली गेली। तसेच मनमाडमध्ये व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवत हा बंद पाळलाय, तर बीड शहरामध्ये विविध ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळेला सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली। शिवाय जरांगे यांचे काही बरे वाईट झाले तर याचा गंभीर परिणाम सरकारला भोगावा लागेल असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे। जय शिवराय। आज भोकरदन शहरामध्ये मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे आंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या नाकातून रक्तसुद्धा आलेलं आहे। अशी भयानक परिस्थिती असताना या दळबर्दी सरकारला जो अध्यादेश काढायचा 2 दिवसात सांगितलं होतं, त्यांनी तो अध्यादेश काढला नाही। तुम्ही हा मराठा शांत आहे, मराठ्यांचा आता अंत पाहू नका। यानंतर आम्ही आज शांततेने बंद करू लागलो तालुका, शहर, महाराष्ट्र। यानंतर आमचा उद्रेक तुम्ही पाहू नका, तो सरकारला झापणार नाही। याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील।